किलो मी उडदाची डाळ घेतलेली आहे। अशी पांढरी डाळ घ्यायची आहे आपल्याला। ह्या डाळला अशी पावडर लावलेली असते टिकवण्यासाठी। तर काय करायचं, एखादी कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, तो पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घ्यायचा आणि त्यानंतर त्या कापडाने ही डाळ आपल्याला पुसून घ्यायची आहे। पुसल्यानंतर उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि मस्त वाळवलेली डाळ गिरणीमधून दळून आणायची। आता पॅकेटचे म्हणजे 1 किलोची तुम्हाला पापड करून दाखवणार आहे, म्हणून 1 किलो डाळ आणि वरती 100 ग्रॅम साधारण 1 वाटी डाळ अशी ही गिरणीमधून दळून आणलेली आहे। अगदी मैद्यासारखं बारीकच हे दळायचं आहे। त्यानंतर चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे असे काही कण हे निघतात। आता पीठ हे चाळून झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, आपण जेव्हाही उडदाचे पापड करतो तर पापडांना लावायला पीठ लागते, म्हणून आपण 1 किलो डाळ घेतलेली आहे आणि वरती 100 ग्रॅम डाळ घ्यायची। 100 किंवा 150 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता, साधारण 1 वाटी ते वरचं पीठ काढून ठेवलेलं आहे वर टाकलेल्या डाळीचं। आता या भांड्यामध्ये 1 किलो डाळीचं पीठ हे साधारण राहिलेलं आहे। आता हे पापड मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे। हे पापड मसाल्याचं पॅकेट 1 किलो साठी असते, तर मी हे रामबंधू पापड मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे। तुम्हाला जोही पापड मसाला आवडत असेल ते पॅकेट तुम्ही घेऊ शकतात। आता घेतलेला हा पापड मसाला ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। मसाला टाकल्यानंतर मी आणखी यामध्ये पाव चमच एवढा हिंग टाकते। हिंग घालणं हा ऑप्शनल आहे, पण जर का असेल तुमच्याकडे तर नक्कीच टाका, पापड आणखीनच चविष्ट होतात। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्या 1 किलो पासून आपण 3 वेगवेगळ्या चवीचे पापड करणार आहोत, जसं तुम्ही थंबनेल वरती पाहिलाच। लसूण फ्लेवरचे, मिरचीच्या चवीचे आणि जिरं टाकलेले। तर 3 चवीचे पापड करणार आहोत, म्हणून हे 1 किलोची डाळीचं पीठ आहे ना, मी 3 भांड्यांमध्ये काढून घेते। एकसारख्या प्रमाणामध्ये काढू शकतात किंवा ज्या चवीचे तुम्हाला पापड जास्त आवडत असेल, जसं की लसूणचे पापड किंवा मिरचीचे ते पापड तुम्ही जास्त करू शकता, कमी अधिक करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे। आता हे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला लसूणची पेस्ट टाकायची आहे। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतल्या आणि मग आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे। तुम्ही अधिकही टाकू शकतात किंवा कमी सुद्धा। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे एवढ्या पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना मात्र घट्टसरच मळायचं आहे, अजिबात सैलसर हे पीठ मळू नका। आणि लसूण सुद्धा अगदी बारीक करूनच टाकायचं आहे। जर का जाडसर वाटलेला लसूण तुम्ही टाकला तर जेव्हा आपण पापड लाटू ना, त्यावेळेस ते लसूणच्या पाकळ्या पापडामध्ये येतील, म्हणून अगदी बारीक पेस्ट टाकलेली आहे लसणाची। पीठ असं थोडंसं मळून झालं का थोडंसं तेल घ्यायचं आहे, साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमच, आणि तेल घेऊन हे पीठ असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं स्मूथ होते। आता हे पीठ मळून झालेलं आहे, एका भांड्यामध्ये काढून घेते। आता त्याच ताटामध्ये, त्याच परातीमध्ये आपल्याला दुसरं पीठ सुद्धा मळायचं आहे। तर या ठिकाणी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। तर मी 4 मिरच्या घेतल्या, मिरचीच्या आतमधल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि जे मिरचीचा फक्त बाहेरचा भाग राहतो ना, तोच आपल्याला वाटून घ्यायचा आहे। पाणी न टाकता असा अगदी बारीक ठेचा करायचा आहे आणि ती पेस्ट या पिठामध्ये टाकायची आहे, मिक्स करायची आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आधीचं जसं पीठ आपण मळून घेतलेलं आहे ना घट्टसर, तशाच पद्धतीने हे सुद्धा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी फक्त उडदाच्या डाळीचा वापर केलेला आहे पापड बनवण्यासाठी। तुम्हाला जर का आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 3 पाव किलो उडदाची डाळ आणि 1 पाव किलो मुगाची डाळ सुद्धा टाकू शकतात किंवा अर्ध प्रमाणामध्ये मूग आणि उडदाच्या डाळीचे सुद्धा तुम्ही करू शकता। आता दुसरं पीठ सुद्धा मळून झालेलं आहे मिरचीच्या चवीचे। आता हे राहिलेलं पीठ सुद्धा परातीत घेते। आता यामध्ये जिरे टाकते। तर पोहे खाण्याच्या चम्मचने साधारण अर्धा चमच इतकं जिरं घेतलं, ते जिरं पिठामध्ये मिक्स करून घेते आणि आधीप्रमाणेच थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ सुद्धा आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तर हे जे पापड आहेत ना, आपण मार्केटमधून आणतो, तर त्या पॅकेटवरती वेगवेगळ्या चवीचे असे लिहिलेलं असतात ना, सेम अगदी चविष्ट असे हे पापड मार्केट सारखेच आपण घरी करणार आहोत, अगदी झटपट होतात। तर मैत्रिणींनो, असं पीठ मळून झालं का परातीला भरपूर असं पीठ हे चिटकते। तर काय करायचं, एखादी सुरी किंवा चमच घ्यायचा आहे आणि त्याच्याने हे पीठ सगळं खरडून काढून घ्यायचं आहे। आपल्याला कुठेही वाया जाऊ द्यायचं नाही हे पीठ, बरं का। आणि मग थोडंसं तेल घ्यायचं आणि तेल लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी स्मूथ होते। तर मैत्रिणींनो, एकदा हे पापडचं भिजवलेलं पीठ आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे अगदी थोडंसं तेलाचा हात घेते आणि थोडंसं मळून घेतल्यामुळे असं हे स्मूथ होतं।
उडदाचे पापड म्हटलं का थोडंसं तेल याला लागतंच. तर आता हे जे पापडचं पीठ आहे आपण भिजवून घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे 1 ते 2 तासासाठी. तर डब्यामध्ये ठेवते आणि झाकण लावून घेते. साधारण 1 तास मुरू दिलेला आहे. 1 किंवा 2 तास मुरू देऊ शकता, तुमच्याकडे वेळ असेल त्यानुसार. 1 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. हे पीठ घेतलेलं आहे पापडचं. आता आपण पापड करायला सुरुवात करू. तर अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला पापड बनवून दाखवत आहे. म्हणून हा पाटा वरवंटा घेतलेला आहे. पाट्यावरती हे पीठ ठेवते, वरतून थोडंसं तेल टाकते आणि वरवंट्याने हे जे पीठ आहे मस्त आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही जर का गावाच्या भागाकडे राहत असाल तर पाटा वरवंटा तुमच्याकडे असेलच, पण जर का शहराकडे राहत असाल तर तुमच्याकडे जर का पाटा वरवंटा नसेल तर हे पीठ न कुटता पापड कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळा व्हिडिओ हा पाहिला तर तुमचे पापड अगदी परफेक्ट येतील. असं हे साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत कुटायचं आहे. साधारण 3 मिनिटापर्यंत असा स्मूथपणा येईपर्यंत पिठाला आणि असं पांढरं होते. तुम्ही पाहू शकता अजिबात खरखरीत हे पीठ नाही, मस्त असं स्मूथ झालेलं आहे. त्यानंतर असा रोल करायचा आहे. आता पापड करण्यासाठी लाट्या करायच्या आहे, म्हणून असा रोल करून घेते. असा पातळसर हा रोल झालेला आहे. आता अगदी पटापट आपण ह्या लाट्या एकसारख्या करणार आहोत. त्यासाठी मी दोरा घेतलेला आहे आणि दोऱ्याने अशा प्रकारे पीठ द्यायचं आहे किंवा बोटाला हा दोरा जो आहे असा गुंडाळून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या लाट्या अगदी बराबर तुटत आहे आणि अगदी एकसारख्या होतात. तुम्हाला ज्या साईजच्या लाट्या करायच्या आहे, म्हणजे ज्या साईजचे पापड करायचे आहे ना, त्या साईजच्या लाट्या करू शकतात. थोड्याशा लहान, मोठ्या किंवा मीडियम. आता मी मीडियम साईजचे पापड करते म्हणून मीडियम अशा ह्या लाट्या करून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता अगदी एकसारख्या अशा ह्या लाट्या होत आहे. अशा ह्या लाट्या झालेल्या आहे. अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे जेणेकरून एकमेकांना ही लाटी चिटकणार नाही आणि एखादी डब्यामध्ये ठेवायची आहे. प्लास्टिकची पिशवी सुद्धा घेऊ शकतात, पण शक्य तेवढा प्लास्टिकचा वापर टाळावा म्हणून आपण एखादी डबा घेऊ शकता आणि डब्यामध्ये ह्या लाट्या अशा प्रकारे आपल्याला ठेवायच्या आहे. लाट्या करून घेतलेल्या आहे सगळ्या. वरतून सुद्धा अगदी थोडंसं तेल लावते. आता ही लाटी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा या मीडियम साईजच्या लाट्या मात्र झाकूनच आपल्याला ठेवायच्या आहे. आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. अशी ही लाटी घ्यायची आहे आणि हे जे पीठ आपण वेगळं काढून ठेवलेलं होतं ना, ते पीठ घ्यायचं आहे. त्या पिठामध्ये ही लाटी अशी बुडवायची आहे, हा उंडा, आणि लाटून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का अशी रेषाची आणि अशी प्लेन लाटणे असतील तर ह्या लाटण्याचा वापर करून नक्कीच पापड करा. अशा ह्या रेषाच्या लाटण्याने पापड अगदी पटकन लाटला जातो. म्हणून जेव्हा उंडा घेतला ना, सुरुवातीला रेषाच्या लाटण्याने लाटून घ्या पापड आणि असा थोडासा मोठा झाला का मग प्लेन लाटण्याचा वापर करा. म्हणजे जसे आपण मशीनमधून पापड बनवून आणतो ना उडदाचे, अगदी प्लेन दिसतात, तशा प्रकारे ते पापड दिसत असतात. पापड लाटताना कुठे हा चिटकत नाही आणि मस्त असे एकसारखे पापड हे लाटले जातात. असा हा पापड लाटून झालेला आहे. त्यानंतर प्लेन लाटणं घेतलं आणि नंतर अगदी थोड्या वेळासाठी हे लाटणं सुद्धा यावरती फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात कुठेही रेषा उमटलेल्या नाही आणि अगदी प्लेन मशीन सारखेच मस्त पातळसर हे पापड आपले झालेले आहे. आता पहिल्या उंड्याचे पापड हे करून घेतलेले आहे. दुसरा उंडा घेते आणि मग हा उंडा सुद्धा आपल्याला कुटून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं तेल लावते आणि कुटायचं आहे. पीठ भिजवताना आपण अगदी छान असं मस्त भिजवलेलं होतं, म्हणून त्यामुळेच जास्त पीठ असं हे कडक नाही, अगदी लगेचच हे कुटलं जाते आहे. अशाच प्रकारे दुसरा उंडा सुद्धा मी कुटून घेतलेला आहे आणि तशाच प्रकारे लाट्या करून पापड करून घेतलेले आहे. आता हा तिसरा उंडा आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पाटा वरवंटा नसेल तर मग काय करायचं, तर हे पीठ घ्यायचं. पलपाट तर आहेच ना, तर पलपटावरती अशा प्रकारे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे. यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हाताने अशा प्रकारे आपल्याला हे मळत घ्यायचं आहे.
साधारण 5 ते 6 मिनिटासाठी आपण जर का अशा प्रकारे हे पीठ मळत घेतलं आणि पोलपाटावरती असं ठोकून घेतलं तर हा जो उंडा आहे मस्त असा स्मूथ होतो। तर मैत्रिणींनो, हे जे पापडचं पीठ आहे हे मी तुम्हाला दाखवते किती मस्त असं फुललेलं आहे। हातामध्ये व्यवस्थित उंडा पकडता यावा त्यासाठी 2 भाग करून घेतलेले आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे पोलपाटावरती हाताने हे पीठ चोळून घेतलेलं आहे। पीठ चोळून घेतलेलं आहे साधारण 3 मिनिटासाठी। तुम्ही पाहू शकता मस्त असं स्मूथ झालेलं आहे। जसं आपण पाट्या वरवंट्यावरती हे पीठ कुटून घेतो ना तशाच प्रकारे हे पीठ झालेलं आहे। फक्त 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे पीठ जास्त असं चोळावं लागतं आणि स्मूथ सुद्धा झालेलं आहे। त्यानंतर लाट्या करू। तर आधी जशी आपण लाट्या केल्या ना तशाच प्रकारे आपल्याला लाट्या करायच्या आहे। असा रोल करून घेते आणि त्यानंतर दोऱ्याने लाट्या करते। दोऱ्याने करू शकतात किंवा सुरीनेही करू शकतात। सुरीने थोडंसं तेल लावायचं आहे सुरीला किंवा हातानेही अगदी ज्या साईजचे तुम्हाला उंडे करायचे आहे त्या साईजनुसार उंडे हे अशा हाताने तोडून आणि मग करू शकता। आता हे जे पापड आहे सगळे मी लाटून घेतलेले आहे। तुम्हाला शेवटचा पापड सुद्धा मी लाटून दाखवते। जे आपण पीठ काढलेलं होतं ना ते पीठ सुद्धा अगदी बरोबर झालेलं आहे, परफेक्ट असं। जर का यदा कदाचित मैत्रिणींनो उडदाच्या डाळीचं पीठ लावताना संपलं तर मग बेसन पीठ आपल्याकडे असतेच, थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आणि बेसन पीठ लावून तुम्ही पापड लाटू शकता जर का पीठ संपलंच तर सगळे पापड हे लाटून घेतलेले आहे। पापड आपल्याला वाढून घ्यायचे आहे, पण पापड मात्र खूप असे कोरडे होईपर्यंत आपल्याला वाळवायचे नाही। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे पापड आहे अगदी थोडेसे पातळ, तशा प्रकारे हे पापड वाळवायचे आहे। हा मिरचीचा पापड आणि हा जिऱ्याचा पापड। रेडीमेड जे आपण पापड आणतो ना पॅकेटमध्ये ते अशाच प्रकारे थोडेसे ओलसर असतात। पापडला रंगही तुम्ही पाहू शकता मस्त असा आलेला आहे। आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते आणि भाजूनही दाखवणार आहे। सर्वप्रथम पापड हा तळून दाखवते। तर हे उडदाचे पापड तळण्यासाठी आपल्याला खूप असं कडकडीत तेल सुद्धा करायचं नाही, तर नॉर्मल पेक्षा थोडंसं गरम तेल आहे त्या तेलामध्ये हा पापड तुम्हाला तळून दाखवते। पापड तेलामध्ये सोडलेला आहे, मस्त दुप्पट असा हा पापड फुलतो आणि रंगही पापडला तुम्ही पाहू शकता मस्त असा आलेला आहे। कुठेही हा पापड लाल होत नाही आणि मस्त असा फुलत आहे। पापड हा पलटवायची काही गरज नाही, मस्त असा हा तळला जातो। दुसरा पापड सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते। किती मोठा हा पापड होत आहे, अगदी दुप्पट हा पापड फुलत आहे। पूर्ण तेल हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात तेलकट हा पापड लागत नाही। आता अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच इथपर्यंत, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटेचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी काही पापड तळून घेतलेले आहे। मस्त अगदी खुसखुशीत हे पापड झालेले आहेत। आवाजही तुम्ही पापडचा ऐकला, किती मस्त खुसखुशीत असे जिभेवर ठेवताच विरघळणारे हे पापड होत असतात। आता मी तुम्हाला पापड भाजूनही दाखवते। पापड घेतलेला आहे, गॅसवरती अशा प्रकारचे एखादी आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती हा पापड अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे। पापड भाजत असताना आपल्याला हा पटापट पलटवायचा आहे, म्हणजे तो जळत नाही आणि व्यवस्थित असा भाजला जातो। गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही, तर कमी ते मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हा जो पापड आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तळूनही घेऊ शकता तुम्ही। अगदी हॉटेलप्रमाणे पापड चाट करायचा झाला तर असा तळलेला पापड, त्यावरती बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर, कोथिंबीर, थोडासा चाट मसाला टाकून अगदी बारीक शेव टाकून खाऊ शकता, चवीला छान लागतात। किंवा अशा प्रकारे भाजलेला पापड सुद्धा जेवणासोबत तोंडी लावू शकता। पसरट पातेलं घ्यायचं आहे मोठं किंवा कुठलेही भांडं घेऊ शकतात आणि त्यामध्ये ही नागली टाकायची आहे। या नागलीला काही भागामध्ये रागी म्हणतात, तर काही भागामध्ये नाचणी म्हणतात, तर काही भागामध्ये नागली म्हणतात। तर ही अशी नागली आहे। आता ही नागली स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये काही प्रमाणामध्ये माती, कचरा, धूळ वगैरे असते ना, म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे।
भरपूर पाणी टाकते आणि हाताने अशा प्रकारे ही थोडीशी आपल्याला चोळून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गढूळ पाणी हे निघत आहे. आता ही अशी चोळून घेतलेली आहे. यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे 3 ते 4 पाण्याने ही नागली धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत नागली ही अशी धुवून घेतली. मस्त अशी ही स्वच्छ नागली झालेली आहे. त्यानंतर ही जी नागली आहे आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून नागलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. तर आज सकाळी नागली धुवून घेतली आणि भिजत घालते. यावरती झाकण ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नागलीच्या वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता मी तुम्हाला ही नागली दाखवते. असा वरती थोडा फेस आलेला आहे आणि अशी ही नागली भिजलेली आहे. साधारण 1.5 दिवसासाठी ही नागली आपण भिजवून घेतली. म्हणजे संध्याकाळी आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. एक चाळण घ्यायची आहे त्यासाठी आणि चाळणीवरती एखादी कॉटनचा जाड कापड टाकायचा आहे किंवा बेडशीटचं कापड वगैरे जुन्या. तर ही जी नागली आहे ना, आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती, पण वडसून घेतलेली नव्हती. म्हणून आता काढण्याच्या वेळेस ही नागली आपल्याला वडसत घ्यायची आहे. वडसणे म्हणजे अशी वरवरची नागली आपल्याला काढायची आहे. यामध्ये काही प्रमाणामध्ये खडे सुद्धा असतात आणि ते खडे तळाशी बसतात पातेल्याच्या. तर म्हणून अशा प्रकारे अलगद हाताने वडसत ही नागली संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, तुम्हाला ही प्रक्रिया करायला जमत नसेल, तुमच्या घरामध्ये तुमची आजी, आई किंवा सासूबाई असेल, त्यांना हे काम तुम्ही सांगू शकता. त्यांना अगदी छान प्रकारे करता येते किंवा अशा प्रकारे अलगद हाताने ही वरवरची नागली आपल्याला काढत घ्यायची आहे. म्हणजे जेही काही खडे असतात ना, रेतीसारखे, ते अगदी व्यवस्थित आपल्याला नंतर काढता येतात. नागली हे असं धान्य आहे का यामध्ये रेतीसारखे खडे हे असतातच आणि ती कितीही निवडून घेतले तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही. अशा वळसण्यानेच ते खडे हे निघत असतात. एखादी नागली मध्ये कमी प्रमाणामध्ये असतात तर एखादी जास्त प्रमाणामध्ये खडे असतात, पण खडे नक्की असतातच. आता ही सगळी नागली काढून घेतलेली आहे असं थोडं थोडं पाणी टाकून आणि आता यामध्ये खडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ही खालची नागली राहू द्या, तुम्हाला जर का जमत नसेल तर, किंवा अशा प्रकारे पूर्ण हे काढून घेऊ शकता. आता यामध्ये एक सुद्धा खडा नाही आणि खाली तळाशी दाखवते. हे जे काळे काळे दिसत आहे हे बघा, ही रेती आहे. हे जर का असेच पापडामध्ये राहिले असते तर आपले पापड हे कचकच लागले असते. म्हणून अशा प्रकारे नक्कीच वळसून घ्या. आता अशी ही पोटली करायची आहे आपल्याला. असं गाठोडं आणि याची आपल्याला गाठ मारायची आहे. या गाठोड्याची पाणी संपूर्ण हे निथळून घ्यायचं आहे. असा एखादी पदर घ्यायचा आहे आणि त्याच्याने गाठ घट्ट अशी बांधायची आहे. पाणी हे कितीही निथळलं तरी सुद्धा यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतेच. म्हणून पातेल्यावरती चाळण ठेवते आणि चाळणीमध्ये हे जे गाठोडा आहे नागलीचं ते ठेवते आणि वरतून झाकून ठेवते. तर आता ही संध्याकाळी नागली झाकून ठेवते. रात्रभर अशीच नागली आपल्याला ही झाकून राहू द्यायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायचे आहे नागलीला कोंब आलेले आहे का. जर का तुमच्याकडे उबदार वातावरण असेल तर नागलीला चांगले कोंब येतात, पण जर का थोडासा गारवा असेल, थंड वातावरण असेल तर नागलीला व्यवस्थित असे कोंब येत नाही. तर मी आता उघडून पाहते. नागलीला हे अशा प्रकारे छान कोंब आलेले आहे. जर का मोड आलेले नसतील तर पुन्हा बांधून ठेवायचं आहे आणि साधारण दुपारपर्यंत आपल्याला ही बांधून राहू द्यायची आहे. आता हे असे मस्त पांढरे पांढरे बारीक बारीक मोड आलेले आहे. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. त्यानंतर ही जी नागली आहे घरातच सावलीमध्ये पंख्याच्या हवेखाली आपल्याला अशा प्रकारे पसरून ठेवायची आहे. पसरवताना मात्र अशी पातळ सर पसरवायची आहे, म्हणजे पटकन ती सुकेल. ही नागली आपल्याला पूर्णपणे वाळून सुद्धा घ्यायची नाही, तर अशी ओलसर असतानाच दळून आणायची आहे. तर साधारण 2 ते 2.5 तासासाठी ही नागली मी पंख्याखाली पसरून ठेवली आणि त्यानंतर दाताखाली दाबून पाहिली. अशी दाबली जाते तेव्हाच ही नागली आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे, थोडीशी ओलसर असताना. आता गिरणीमधून ही नागली दळून आणलेली आहे. असं थोडंसं रवाळ दळून आणायचं, म्हणजे कोंडा व्यवस्थित असा पूर्णपणे हा निघतो. आता कोंडा काढू. तर पीठ हे चाळून घ्यायचं आहे, म्हणून असं एक पसरट घेमेले घेतलेला आहे.
आणि त्याला असा साडीचा कापड बांधून घ्यायचा आहे. साडीचा कापड किंवा ओढणी वगैरे बांधू शकता. तर पापडांच्या दिवसामध्ये मोठ्या कापडाची आपल्याला गरज भासत असते पापड टाकायला वगैरे किंवा असं चाळायला वगैरे. तर एखादी आयराची साडी असते ना हलकी, ती साडी आपण काढून घ्यायची आहे. कारण जुन्या आपण घातलेल्या साड्या जुन्या वापरायला मन कुठेतरी लागत नाही, म्हणून अशी ही हलकी आयराची मिळालेली साडी मी नवीन काढून घेतलेली आहे. पापडाच्या कामासाठी ती उपयोगात येईल अशी. आता अशा प्रकारे हे वरतून टाकून खाली घट्ट आपल्याला गाठ बांधायची आहे साडीची. आणि त्यानंतर ह्या कापडाने आपल्याला हे पीठ चाळायचं आहे, म्हणजे वस्त्रगाळ करणे असं म्हणतो याला. वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे पीठ. तर मैत्रिणींनो, सकाळी साधारण 11 वाजेला मी नागली ही पसरून घेतलेली होती आणि 3-4 तास सावलीमध्ये ती पसरून ठेवली आणि त्यानंतर मग थोडीशी ओलसर असताना दळून आणलेली आहे. आता साधारण दुपारचे 3 वाजलेले आहे आणि आता हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेते अशा प्रकारे. असं पातळसर कापडाने आपण जर का हे पीठ चाळून घेतलं तर पूर्ण कोंडा हा निघतो. तर अशा प्रकारे हे पीठ सगळं वस्त्रगाळ झालेलं आहे आणि वरती राहिलेला आहे तो कोंडा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी. आणि यामध्ये काही रवा सुद्धा असतो नाचणीचा. असा हा फक्त कोंडा आणि रवा राहिला का त्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजे हा कोंडा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला एखादी भांड्यामध्ये. आता हे आपण पारंपरिक पद्धतीने पीठ वस्त्रगाळ करून घेतलेला आहे. आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर ही जी दुसरी पद्धत आहे ना, यामुळे हे पीठ वस्त्रगाळ करायला अतिशय सोपं जाईल, म्हणजे सांगायचं झालं तर पटकन होईल. तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पीठ चाळायची चाळण आणि त्या चाळणीमध्ये पीठ टाकायचं आहे आणि सुरुवातीला पीठ चाळायच्या चाळणीने हे पीठ आपण चाळून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा मस्त हा पूर्ण कोंडा निघून जातो. आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण जर का हात फिरवून घेतला तर अगदी पटकन हे वस्त्रगाळ होतं. अशाच प्रकारे संपूर्ण पीठ हे वस्त्रगाळ करून घेते. या ठिकाणी आपलं हे पापडचं पीठ तयार झालेलं आहे, म्हणजेच नागली सत्व. आता हे मस्त असं फ्रेश नागली सत्व म्हणजेच पापडचं पीठही झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना या सत्व्याचे लाडू किंवा शिऱ्यासारखी पेस्ट करून खाऊ घाला. नागलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि वेगवेगळे प्रकारचे असे विटॅमिन असल्यामुळे मुलांच्या हाडासाठी हे नक्कीच फायद्याचं आहे. तर आता हा कोंडा झालेला आहे काढलेला, यामध्ये सुद्धा थोडे तांदूळ टाकून आपण याचे पापड करणार आहोत. लवकरच आपल्या चॅनलवरती ही सुद्धा रेसिपी मी घेऊन येणार आहे. आता आपण नागलीचे पापड करूया. तर त्यासाठी घरातील एखादी कुठलंही भांडं घ्यायचं आहे, पातेलं वगैरे किंवा अशा प्रकारचं, आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे. अजिबात हे पीठ मी भांड्यामध्ये भरताना दाबत नाही. असं हे बाउल भरून घेतलेलं आहे. सपाट बाउल हे पीठ आहे. आता ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला खिशी करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे. म्हणून मी कुकर घेतलेला आहे. कुकर घेऊ शकता किंवा घरातील एखादी कुठलंही जाड तळाचं पातेलं घ्या. तर 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एक भांडं आधी पाणी टाकलं आणि हे अर्ध भांडं असं 1.5 भांडं पाणी टाकलं. गॅसची फ्लेम चालू आहे. झाकण ठेवते. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तर या ठिकाणी पापडसाठी लागणारा मसाला घेतलेला आहे, म्हणजेच घरातील साहित्यच. तर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 2 चमच पांढरे तीळ, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा डिंक आणि पाव चमच हिंग घ्यायचा आहे. त्यासोबतच 1 चमचा पापड खार घ्यायचा आहे आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं कमीच घालायचं आहे. पापड खार सुद्धा चवीला थोडासा खारट असतो, म्हणून 1 चमचाच मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये काही साहित्य आहे ते आपल्याला थोडंसं मिक्सरला जाळं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये डिंक, ओवा आणि शोप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि थोडंसं मिक्सरला असं थोडंसं जाळं भरडं फिरून घ्यायचं आहे कोरडंच. अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेतलं. आता सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ सुद्धा टाकते आणि आता हा झालेला आहे मस्त असा आपल्या नागलीच्या पापडचा मसाला. तर हाच मसाला तुम्ही तांदूळाच्या पापडासाठी सुद्धा वापरू शकता. तर आपण पाणी सुद्धा गॅसवरती ठेवलं होतं. पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. झाकण काढते आणि यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. तर 1.5 पट आपण पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं. तर म्हणून जे अर्ध भांडं ठेवलेलं होतं ना पाणी, ते काढून घ्यायचं आहे. आता
साधारण 1 भांडं हे पाणी आहे. म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी कुकरमध्ये ठेवलं. गॅस पुन्हा चालू करते आणि हा जो मसाला बनवलेला आहे आपण तो मसाला पाण्यामध्ये टाकून घेते. हाच मसाला आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर 70 ते 80 रुपये आपल्याला मोजावे लागतील. मसाला टाकल्यानंतर मस्त खळखळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे मसाल्याची चव सगळी ही पाण्यामध्ये उतरते. असं अर्ध्या मिनिटापर्यंत पाणी हे उकळू दिलेलं आहे. त्यानंतर गॅस कमी करते. आता हे जे पीठ आहे ना, नागली सत्व, ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. आता जेवढं पीठ तेवढंच पाणी हे कुकरमध्ये शिल्लक आहे घेतलेलं आहे आपण. अर्ध भांडं तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे. तर एखादी नागलीला पाणी जास्त लागते किंवा एखादी नागलीला पाणी कमी लागते. तर नागली जुनी किंवा नवीन यावरती पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी अधिक लागते, म्हणून असं पाणी जास्तीचं ठेवा आणि मग काढून ठेवा. आता सगळं पीठ हे टाकलं, अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. वरतून लाटण्याने थोडेसे 2 ते 3 अशा प्रकारे आपल्याला होल करायचे आहे, म्हणजे पिठाच्या आतील वाफ व्यवस्थित अशी येईल. 4 ते 5 असे होल करून घेतले. त्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ हे सगळं काढायचं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती राहू द्यायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत असंच हे राहू दिलं. पूर्ण पिठावरती पाणी फिरू द्यायचं आहे. पाणी आलेलं आहे वरती. त्यानंतर गॅस बंद करते आणि हा जो कुकर आहे तो खाली उतरून घेते. आता ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे, म्हणून लाटण्याने अशा प्रकारे एरून घेते. जर का आपण कुकरमध्ये ही खिशी केली तर ही खिशी एरताना व्यवस्थित आपल्याला ही दंडी असल्यामुळे कुकरला असं पकडता येतं आणि तळामध्ये कुकर हा जड असतो, त्यामध्ये खिशी व्यवस्थित शिजते आणि जळतही नाही. असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे गरम पाणी होतं ते अशा प्रकारे वरतून आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे पाणी वरतून टाकल्यामुळे काय होतं, जे कोरडं पीठ असतं ना ते राहत नाही आणि खिशी अशी व्यवस्थित अशी ही एरली जाते. कुणाच्याही मदतीशिवाय आपण हे पापड सहज करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही खिशी एरून घेतली तर खिशी अजिबात कच्ची राहत नाही आणि कुठेही पीठ सुद्धा खिशीमध्ये राहत नाही. असं हे एरत असताना जसं पाणी लागतं ना त्यानुसार पाणी हे टाकायचं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकून खिशी आपल्याला एरत घ्यायची आहे. अशी खिशी एरून घेतली तर पापडला चमकही छान येते. आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. जर का खिशी एरताना यामध्ये तेल सुद्धा टाकलं जाते, पण तेल टाकलं तर पापड हा आपल्याला वर्षभरसाठी साठवून ठेवायचा असतो आणि तेलाच्या पापडांचा डबा आपण जेव्हा उघडतो ना तेव्हा असा वेगळाच वास येतो. म्हणून वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर टाळावा आणि शक्य तेवढा कमी तेलाचा वापर करावा. तर अशी ही खिशी एरून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात गोळे नाही, पीठ नाही, एक सुद्धा गाठ नाही यामध्ये. झाकण लावते. खाली तवा ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे आणि कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये अशी वाफ येईपर्यंत कुकर तसाच राहू द्यायचा आहे. अशी थोडी वाफ भरली गेली. त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्ण वाफ ही निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते. अशा प्रकारे कुकरमध्ये आपण खिशी शिजवून घेतली तर वाफ ही छान अशी दाबली जाते शिटीमुळे. त्यामुळे मस्त अशी ही खिशी शिजते. पण पातेल्यात तसं नाही. वाफ ही झाकण ठेवल्यानंतर सुद्धा निघत असते. म्हणून कुकरचा वापर करून नक्कीच हे पापड करा. अतिशय छान होतात. खिशी ही मिक्स करून घेते. पाहू शकता मस्त खिशी अशी सगळ्या बाजूने छान शिजलेली आहे. त्यानंतर ही खिशी गरम आहे म्हणून आपल्याला प्लास्टिक पेपरचा वापर करायचा नाही, तर असा एखादी कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे ओला केल्यानंतर पिळून घेतलेला आहे आणि थोडासा ओलसर रुमाल घ्यायचा आहे ताटामध्ये टाकून आणि त्यामध्ये ही जी खिशी आहे ती टाकायची आहे. अर्धी खिशी टाकली. अर्धी खिशी ही कुकरमध्येच आहे. कुकरचं झाकण लावते आणि असंच कुकर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता गॅस वगैरे चालू करायचा नाही आणि त्यानंतर ही खिशी आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे. रुमाल हा ओला असल्यामुळे हाताला चटके सुद्धा लागत नाही खिशी ही अशा प्रकारे चोळत असताना. आणि ह्या गरम गरम खिशीचे पापड छान होतात, म्हणून शक्यतो प्लास्टिक कागदाचा किंवा प्लास्टिक पेपरचा खिशी चोळण्यासाठी तरी वापर टाळावा.
ओल्या कापडाला अजिबात ही खिशी चिटकत नाही। साधारण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत खिशी अशी चोळून घेतलेली आहे। मस्त स्मूथ अशी ही खिशी झालेली आहे। आता आपल्याला पापड करायला घ्यायचे आहे। तर हे पुरी मेकर घेतलेला आहे मी आणि पुरी मेकर मध्ये प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे पापड चिटकू नये म्हणून। फक्त एकच वेळेस तेल लावायचं आहे, शेवटच्या पापडपर्यंत तेल लावायची काही गरज नाही। आता ह्या खिशीच्या पापडासाठी लाट्या करायच्या आहे। ज्या साईजचा पापड करायचा आहे, थोडासा लहान किंवा मोठा, त्यानुसार लाटी करायची आहे। तर असे मीडियम साईजचे पापड मी करत आहे म्हणून अशा लाट्या केलेल्या आहे। पुरीसारखा एक उंडा घ्यायचा आहे लाटीचा। तर आता हे पापड आहे ना, मी तुम्हाला पुरी मेकर मध्ये करून दाखवत आहे। खाली अगदी थोडंसं तेल लावून घेतलेला प्लास्टिकचा कागद ठेवला, मध्ये उंडा ठेवायचा आहे, वरतून सुद्धा आपल्याला कागद ठेवायचा आहे, अगदी थोडंसंच तेल लावून एका साईडला आणि दाबून घ्यायचं आहे। असं प्रेस केलं का लगेचच काही सेकंद मध्येच असा मस्त पापड हा होत असतो। तर एक नाही तर सगळेच पापड असेच भराभर आपल्याला बनवता येतात। खिशी चांगली झाली ना, पापड हे अगदी व्यवस्थित येतात आणि लगेच ते दाबलेही जातात। आता मी तुम्हाला दुसरा पापडही दाखवते। तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे असे एकसारखे अगदी कागदासारखेच पातळसर हे पापड होतात। जवळूनही मी तुम्हाला दाखवते, किती मस्त दिसत आहे आणि वाढल्यानंतर तर अगदी काचेसारखेच हे पापड दिसतात। आता हे पापड टाकायचे कसे, वाळत कसे घालायचे मी तुम्हाला दाखवते। तर खाटीवरतीही टाकू शकता, जर का खाट नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात। असा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे, प्लास्टिक सीट वरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे आणि वरतून हा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे। असे थोडेसे कोरडे झाले का मग कापडावरती टाकू शकता। आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसे कराल, तीही पद्धत मी तुम्हाला दाखवते। खाली प्लास्टिक तर सीट आथरलेली आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे, वरतून छोटासा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि प्लेट घ्यायची किंवा जळ पोलपाट वगैरे असं घेऊन दाबून घ्यायचं आहे। असा हा पापड होतो। त्यानंतर लाटणं घेऊन लाटण्याने असं थोडासा हलका लाटून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे सगळे हे पापड आपल्याला करायचे आहे। तर सगळे पापड झालेले आहे। मस्त कडकडीत उन्हामध्ये हे पापड तुम्ही वाळून घेऊ शकता। ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा 2 दिवस हे पापड वाळून घ्या, मस्त वाढतात आणि वाढल्यानंतर अशा प्रकारे हे पापड दिसतात। पापडांना किती मस्त रंग दिसत आहे, अगदी काचेसारखे हे पापड दिसत आहे। एक नाही तर सगळेच पापड असे मस्त झालेले आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पापडची रेसिपी पाहिलेली आहे। तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्ही बनवलेले पापड सुद्धा अगदी परफेक्ट होतील। आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळूनही दाखवते, तळल्यानंतर तुम्ही पाहूया कसे होतात। तर पापड तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असा हा पापड टाकते। मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो। तर मंडळी, मी पापड तळून घेत आहे, तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑल वरती करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे। साधारण 5 ते 6 पापडमध्ये पूर्ण ताट हे भरलेलं आहे आणि मस्त असे हे पापड झालेले आहे। असे हे पापड तळून घेतलेले आहे। या पापडांना आपण आणखीनच चटपटीत करू। हॉटेलमध्ये आपण कधीतरी जेवणाला गेलो तर अशा ह्या नागलीच्या मसाल्यानी चटपटीत पापडाची ऑर्डर नक्कीच करतो। तर हा पापड आपल्याला भरपूर असा महाग मिळत असतो। तसाच चटपटीत आणि चविष्ट अगदी हॉटेलसारखाच पापड आपण घरी पाहूया। असा हा तळलेला पापड प्लेटमध्ये ठेवायचा आणि त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। असा पसरट सगळ्या बाजूंनी कांदा टाकला, त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आणि सोबतच थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि त्यावरती बारीक शेव आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकता। आणि असा चटपटीत चविष्ट पापड लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडतो। तुम्ही नक्कीच करून पहा। बाउल घेतलं आणि त्यामध्ये ह्या मेजरमेंट कपाने तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। घरातील कुठल्याही वाटीने किंवा भांड्याने तुम्ही हे पीठ घेऊ शकता, पण शक्यतो मोजूनच घ्या। 2 कप पीठ घेतलेलं आहे। घेतलेलं पीठ हे चाळून घेतलेलं आहे।
म्हणजे यामध्ये अख्खा तांदूळ वगैरे काही असेल ना तो संपूर्ण काढायचा आहे। आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने त्याच कपाने मी पाणी घालते। 1 कप पाणी टाकलं 2 कप पिठासाठी आणि मिक्स करून घेते। असं मिक्स करून घेतलं। पुन्हा 1 कप पाणी घेतलं 2 कप पाणी टाकलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण अजूनही कोरडं आहे, पुन्हा आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आता हा तिसरा कप पाणी घेतलेला आहे। पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही, तर आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। असं थोडं थोडं पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ। पहा, पाणी टाकताना असंच थोडं थोडं टाकायचं आहे। तर हे सगळं पाणी टाकलेलं आहे। 2 कप तांदूळाच्या पिठासाठी 3 कप पाणी वापरलेलं आहे। तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना नवीन असेल तर या हिशोबाने तिसरा कप पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकते। मी घेतलेला तांदूळ हा रेशनचा होता। इतपत हे घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे। पहा, इडलीचं बॅटर असतं ना तसं हे थिक ठेवायचं आहे। 2 कप पिठासाठी 3 कप पूर्ण पाणी लागलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पोहे खाण्याचा चमचा आहे, सपाट चमचा मीठ टाकलं। त्यानंतर हा चमचामध्ये पापड खार घेतलेला आहे। असा मिठासारखाच असतो हा खरखरीत, तर असा सपाट अर्धा चमचा घ्यायचा आहे। तर आतापर्यंत मी बरेचसे असे पापडचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि त्यामध्ये माझ्या हे व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांनी कमेंट केलेलं आहे, ताई पापड खार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा जो असतो ना तो चालेल का पापडमध्ये टाकला तर नाही, बेकिंग सोडा टाकू नका, पापड खार टाका। पापड खार सुद्धा बेकिंग सोड्याच्या किमतीमध्येच मिळतो। 5 रुपयाला 10 रुपयाला भरपूर मिळतो। तर अशा सुद्धा कमेंट केलेले आहे का हा पापड खार कुठे मिळतो, तर हा किराणा दुकानामध्ये मिळतो। पापड खार 10 रुपयाचा आणला तुम्ही तर 1 ते 2 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकतात हवाबंद डब्यामध्ये ठेवून। आता हा पापड खार व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये एक सुद्धा गाठ नाही। आता हे जे पापड आहे मी तुम्हाला रंगीत करून दाखवत आहे, वेगवेगळ्या अशा रंगाचे। तर 3 रंगाचे पापड करत आहे, म्हणून हे मिश्रण 3 भांड्यांमध्ये काढून घेते। 2 बाउल घेतलेले आहे, त्यामध्ये हे मिश्रण काढते आणि तिसरं असं हे भांड्यामध्ये राहू देते। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी इडलीसाठी आपण जसं बॅटर करतो ना तशाच पद्धतीने हे मिश्रण केलेलं आहे। आता यामध्ये रंग टाकायचे आहे। तर असे हे पापडचे रंग येतात। हे सुद्धा कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातात। तर हे पावडर रंग आहे। हे नसेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे केकचे रंग असतील, जेल रंग, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात। आता दोन्ही प्रकारचे रंग वापरून मी तुम्हाला हे पापड करून दाखवते। सुरुवातीला हा पावडर रंग घेते, जे पापडचे रंग मिळतात ना तो घेतलेला आहे। अगदी थोडासाच टाकायचा आहे। तुमचं बॅटर हे किती आहे पापडचं त्यानुसार रंग टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्तही रंग वापरू नका, पापड हा डार्क दिसतो रंगाला पण खायला कळवट लागतो, म्हणून मी अगदी थोडाच रंग टाकलेला आहे। आता दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा रंग टाकते। तर हा घेतलेला आहे पावडर रंग पिवळ्या रंगाचा, तोही अगदी थोडाच टाकते आणि मिक्स करून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग घेऊ शकता। रंगाचे पापड मस्त असे आकर्षक दिसतात। एखादी कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये रुखवतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड छान दिसतात। पिवळा रंग सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर जे केकचे रंग असतात ना, जेल रंग, तो घेतलेला आहे। तर हा हिरवा रंग होता माझ्याकडे शिल्लक, तो टाकते। आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आपण रंग। जेल रंगाचे फक्त 2 थेंब टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे। मिश्रणामध्ये रंग हे मिक्स करून घेतलेले आहे। आता हे जे पापड आहे आपल्याला खिशी घाटा न करता करायचे आहे, म्हणून इडलीची प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे। जास्तही तेल लावायची काही गरज नाही, अगदी थोडंसं अशा प्रकारे तेल लावलेलं आहे। पाणी सुद्धा इडली पात्रामध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि हे मिश्रण अशा प्रकारे टाकायचं आहे। जशा आपण इडल्या बनवतो ना तशाच पद्धतीने हे मिश्रण टाकायचं आहे। हिरव्या रंगाचं मिश्रण टाकलेलं आहे। यामध्ये या 3 इडल्या झालेल्या आहे। त्यानंतर दुसरं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने टाकायचं आहे। तर हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे। तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, याआधी कधी पापड तुम्ही केले नसाल, तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट 100% करू शकाल, एवढे सोपे हे पापड आहे। यामध्ये काही बिघडण्याचं काही नाही। एकदा बनवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात। अशा प्रकारे इडली प्लेटमध्ये हे मिश्रण भरलं। पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर
या प्लेटी अशा ठेवत घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. अशा ह्या 2 प्लेटी भरलेल्या आहे मिश्रणाने. झाकण ठेवते. सुरुवातीचे 5 मिनिटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती 10 मिनिटं आणि मोठ्या गॅसवरती 5 मिनिटं असे टोटल 15 मिनिटासाठी हे मी शिजवून घेतलेले आहे. आता झाकण उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता कुठे मिश्रण चिटकत नाही, मस्त असं शिजलं गेलेलं आहे. आता एक इडली ही काढून घेते. गॅस बंद करायचा आहे. या प्लेटी त्या गरम पाण्यामध्येच राहू द्यायचे आहे. गरम गरम हे मिश्रणाचे पापड छान होतात, म्हणून असं थोडं थोडंच हे मिश्रण काढायचं आहे. मस्त शिजलेले आहेत. ह्या गरम आहे म्हणून अगदी थोड्याशा चिटकत आहे. जशा गार झाल्यानंतर काही चिटकणार नाही. सगळं काढायचं आहे. कुठेही अन्न आपल्याला वाया घालू द्यायचं नाही. आता गॅस मी बंद केलेला आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि असंच हे भांडं राहू द्यायचं आहे. त्यानंतर हाताने सुद्धा करू शकता. अगदी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. असे हे उंडे करायचे आहे. किंवा दुसरी पद्धत आणखीनच पापड छान होण्यासाठी ओलसर कापड घ्यायचं आहे आणि ओलसर कापडामध्ये अशा ह्या इडल्या टाकायच्या आहे, म्हणजेच ही खिशी, आणि मग चोळून घ्यायचं आहे, जसं मी आता करून दाखवते. किंवा अशा प्रकारे हातावरती सुद्धा तुम्ही हे उंडे करू शकता, असे स्मूथ करून. यामध्ये एक सुद्धा गाठ वगैरे नसते, त्यामुळे हातावरती होतात. पण जर का अशा प्रकारे चोळून घेतलं तर मस्त पापड येतात. ओलसर कॉटनच्या रुमालामध्ये हे चोळून घेतलेलं आहे. प्लास्टिकचा पेपर सुद्धा घेऊ शकतात, पण शक्यतो प्लास्टिकचा कागद टाळावा. अशी अर्धा ते 1 मिनिटासाठी ही खिशी चोळून घ्यायची आहे. मस्त स्मूथ होते. आता लाट्या करायच्या आहे. आता हे उंडे ज्या साईजचे आपल्याला पापड करायचे आहे, थोडेसे लहान मोठे मीडियम त्या साईज नुसार उंडे घ्यायचे आहे. तर असे अगदी पुरी सारखे हे उंडे घेते मी. असे काही उंडे करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला आता पापड करून दाखवते. तर पापड करण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे. खाली प्लास्टिकचा गोल असा पेपर कापून घेतलेला आहे. अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. पहा, ह्या प्रकारे घेतलेल्या दोन्ही कागदांना तेल लावलं. त्यानंतर पापड करून दाखवते. घेतलेली लाटी ठेवायची आहे, वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि हे प्रेस करून घ्यायचं आहे. असं दाबलं ना, आता पापड दाखवते मी तुम्हाला. काही सेकंद मध्येच असा मस्त हा पापड होतो. थोडासा जाड वाटत आहे, पुन्हा दाबून घेते. पहा, आता मस्त असा मोठा आणि पातळसर असा हा पापड झालेला आहे. प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे. पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकता किती मस्त असा पापड झालेला आहे. मस्त अशी चमक सुद्धा आलेली आहे. तर आता हे जे पापड आहे मी तुम्हाला घरातच करून दाखवत आहे. खाली प्लास्टिकचा पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे. उन्हात जायची गरज नाही. घरामध्ये पंख्याच्या हवेखालीच अगदी झटपट हे पापड वाढत असतात. अशाच प्रकारे सगळे पापड मी करून घेते आणि मस्त असे हे पापड होतात. कुठेही फाटत नाही, काही नाही. फक्त मी काही टिप्स तुम्हाला सांगते, त्या वापरून तुम्ही पापड करा, मस्त असे पापड होतील. तर हे पापड करण्यासाठी तांदूळाचं पीठ जे आहे ते गिरणीमधून दळून आणल्यानंतर लगेचच करा. जास्त दिवसाचं पीठ वापरू नका, म्हणजे असे पापड छान येतील. आणि तुम्हाला जर का हे पीठ घरी करायला वेळ नसेल, तांदूळ धुवून तो सुकून दळून आणायला एवढा तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही जॉब वगैरे करत असाल, तर जी मार्केटमध्ये रेडीमेड तांदूळाची पिठी मिळते ना, तीही तुम्ही घेऊ शकतात. फक्त त्या पिठीमध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे. जर का 2 कप पिठाचे तुम्ही पापड करायचे झाले तर 1.5 कप तांदूळाचं पीठ घ्यायचं आणि अर्धा कप मैदा घालायचा. म्हणजे ते पीठ जास्त दिवसाचं असतं ना तांदूळाचं, त्याला जास्त चिकटसरपणा नसतो. आणि आपण त्यामध्ये मैदा टाकला तर या पिठाला चिकटसरपणा येतो. त्यामुळे पापड छान चमकदार येतात आणि कुठेही फाटत सुद्धा नाही. या पद्धतीने तुम्ही पापड करा. सगळी अशीच पद्धत वापरून मस्त असेच पातळसर हे पापड होतील. तर सगळे पापड मी करून घेतलेले आहे. पहा किती छान दिसत आहे. अगदी काचासारखे हे पापड दिसत असतात, सालपापडी सारखेच. मस्त रंगाला दिसत आहे, कुठेही फाटत नाही, काही नाही. फक्त अशा पद्धतीने तुम्ही पापड करा, म्हणजे नक्कीच पापड छान होतात. छान दिसत आहे ना? कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये, रुखवतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड असे दिसायला छान दिसतात. आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहूया कशा प्रकारे फुलतात. तर आता गॅसवरती तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम तेलामध्ये हा पापड टाकते. हा तळण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते. असंच आपण पापड टाकला, मध्ये जर का झारा नाही ठेवला तर पापड असा हा वाकडा तिकडा होतो. पण जर का आपल्याला स्ट्रेट पापड ठेवायचा आहे, सरळ,
जसं आपण हॉटेलमध्ये जातो आणि मसाला पापड आपल्याला मिळतो, तर त्यासाठी आतमध्ये झारा ठेवायचा आहे, म्हणजे पापड हा वाकडा तिकडा होत नाही, मस्त असा सरळ हा तळला जातो. तेल निथळून घेते आणि पापड पाहू शकता तुम्ही, मस्त अशी कढई पूर्ण भरलेली आहे. पापडाची आधीची साईजही पाहू शकता आणि आता ही नंतरची साईजही. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते. तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. तर मंडळी, ही जी पद्धत आहे मी या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड तुम्हाला दाखवलेले आहे. तर ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. पहा, फक्त हे 4 पापड तळून घेतलेले आहे. किती मस्त दिसत आहे. पापडची साईजही पाहू शकता आणि रंगही पापडचा पाहू शकता. आता तुम्हाला कच्च्या पापडची साईजही दाखवते आणि ह्या तळलेल्या पापडची साईजही पाहू शकतात. आहे ना, 4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही, एवढा हा पापड फुलत असतो आणि मस्त पातळसर अगदी चमकदार काचासारखे हे पापड दिसत असतात. आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. जिभेवर ठेवताच विरघळणारे, लहान मुलं असो आपल्या घरात किंवा वयस्कर मंडळी असो, अगदी सहज खाता येतील त्यांना असे हे मस्त खुसखुशीत पापड. पापड तोडला त्यानंतर हातही पाहू शकतात, अजिबात तेलकट हे पापड होत नाहीत. मग पुन्हा